आम्ही सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी आज आपण जाणून घेणार आहोत सेंद्रिय व रासायनिक खते देण्याच्या पद्धती। शेणखत, हिरवळीचे खत, गांडूळ खत, कंपोस्ट, पेंट इत्यादी सेंद्रिय खते वापरली जातात। आज आपण जाणून घेणार आहोत शेतीमध्ये वापरली जाणारी रासायनिक खते। पहिलं येतं नायट्रेट फर्टिलायझर, ज्यामध्ये नायट्रोजन नायट्रेट फॉर्ममध्ये दिला जातो। त्यात पहिले आहे युरिया, ज्यामध्ये 46% नायट्रोजन असते। दुसरं आहे फॉस्फरस फर्टिलायझर, त्यामध्ये पहिलं येतं SSP 16% फॉस्फरस, 11% सल्फर, 19 ते 21% कॅल्शियम। दुसरं आहे DAP 18% नायट्रोजन आणि 46% फॉस्फरस असते। तिसरं आहे पोटॅश फर्टिलायझर MOP 60% पोटॅश, 46 ते 48% क्लोराईड असते। मिक्स फर्टिलायझर, ज्यामध्ये येतं 10-26-26, त्यात 10% नायट्रोजन, 26% फॉस्फरस आणि 26% 12-32-16, ज्यामध्ये 12% नायट्रोजन, 32% फॉस्फरस आणि 16% पोटॅशियम। फळझाडांमध्ये झाडाच्या सावलीच्या परिघात 9 इंचाचे आळे करून सेंद्रिय खत द्यावे आणि मातीने बुजवावे। ताक, भेंचाळ, चवळी, मूग यासारखी हिरवळीची पिके मुख्य शेतात पेरणी करावी व 6 ते 8 आठवड्याचे झाल्यावर किंवा फुल येण्यापूर्वी नांगरणी करून शेतात गाडून टाकावे आणि 10 ते 12 दिवसांनी मुख्य पिकाची लागवड करावी। DAP सिंगल सुपर फॉस्फेट यासारखी पालाशयुक्त दाणेदार खते पेरणीच्या वेळेस संपूर्ण शेतावर एक समान हाताने किंवा यंत्राच्या साहाय्याने विखुरावी आणि माती मिश्रण करावे। युरियासारखी नत्रयुक्त खते पिकांच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थांनुसार म्हणजे पेरणीनंतर 30 किंवा 60 दिवसांनी उभ्या पिकात हाताने विखुरावीत आणि लगेच पिकास पाणी द्यावे। यामुळे खत वाहून जाण्यापासून वाचते आणि पिकाला टप्प्याटप्प्याने अन्नद्रव्ये मिळतात। फळझाडे पिकांच्या मुख्य खोडाभोवती 9 इंच गोलाकार चर खोदावा व त्यामध्ये खते समान प्रमाणात पसरून खत मातीमध्ये चांगल्या प्रकारे मिसळावीत आणि मातीचा थर चर देऊन बुजवून टाकावा। सीडकॉम फर्टिलायझर ड्रिल मशीन यासारख्या यंत्राचा वापर करावा, ज्यामुळे शेतात बियाणे पेरण्याबरोबरच जमिनीत खत मिसळण्याचे काम योग्य पद्धतीने एकत्र पार पाडले जाते।